केली 6-8च्या इक्वेशन मध्ये मॅच आपल्या संघाला जिंकून दिली आहे. विवेक पाटील सहर्षचं स्वागत आहे आपलं. येस लेट्स प्लेचा इशारा ऑफिशियलच्या करवी येतोय. 15 मिनिटाचा अवधी लगावण्यात आलेला आहे. या वेळेला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला विशाल पाटील, दुसऱ्या बाजूला रत्नेश सिंग प्रिन्स आणि गोलंदाजी मार्क वरती अविनाश शर्मा पगा. तर कमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल या मॅच साठी. मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल क्रिकेट एक्सपर्ट तुकाराम मंगले सर यांचा. चला जाऊया आपण मॅचच्या दिशेने जातोय. गेला सामना एक अटीतडीची अशी कडवी लढत संपले आणि हाही सामना म्हणजे आजचे 20 संघ खेळले पूर्ण टुर्नामेंट्समध्ये. त्याच्यातले शेवटचे 2 संघ आहेत आमने सामने आहेत, एका समोर टाकल्यात. सरस स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगोदर अडवला होता. हा चेंडू गेलाय सीमारेषा पार चौकार. समाधान सुद्धा आहेत आमच्या जोडीनं, कारण इथे 20 संघाची संकल्पना होती. त्याच्यामध्ये हा 2 संघ जे शेवटचे आपण खेळताना बघतोय. सुरुवात झाली आहे मारंबलपाडा टीमकडनं, खास करून विशालच्या बॅटमधून एक दणदणीत चौकार आलाय. 4 धावांचा फटका आलाय. हो हो त्याहून देखना त्याहून सुंदर आणि त्यापेक्षा सुद्धा जबरदस्त हिट. अजून एक चौकार आलाय, बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. आणि आजचा खास करून खेळाचं वैशिष्ट्य राहिले जसं तुम्ही अगोदर सुद्धा उल्लेख करतो. शेवटच्या क्षणी 7-12, 7-8, 7-10, 12-24, 12-25 ते बघता 45 धावा सुद्धा फायटिंग होत आहेत. गेलाही सामना आपण बघितला तिथं तोही फायटिंग झाला. ते बघता सुरुवात चांगली झाली खास करून विशालकडनं. नक्कीच सर, या ठिकाणी चांगली सुरुवात म्हणता येईल. 2 अटॅकिंग शॉट आलेले, एक स्ट्रेट ड्राईव्ह, एक कव्हर ड्राईव्ह सुंदर असा आलेला आहे विशालच्या बॅटमधून. थोडंसं डोकं शांत केलं, चांगला चेंडू होता, सन्मान दिला, 1 धाव पूर्ण केली आणि धावा लागल्यात फलकावर त्या 10. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. अविनाश गोलंदाजी मार्कवर सज्ज आणि प्रिन्स सुंदर टाकलेला चेंडू स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये अडवलेला आहे. 1 धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. 10 धावा लागलेल्या आहेत सर, कारण का जे 2 फटके आलेत स्ट्रेट ड्राईव्ह आणि ऑफला जो आला तो कव्हर ड्राईव्ह. काय सांगाल त्या 2 फटक्यांबद्दल? नक्की 2 सुंदर असे फटके होते. आई चेंडूला ड्राईव्ह करायचा होता, थोडंसं अपीश होतं, हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेला जोपर्यंत पॉईंट क्षेत्रामध्ये 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा बघतोय त्या 1-1-11. बघा आज या VPL सीझन 5ची ही दुसरी म्हणजे संध्याकाळ आहे किंवा रात्र आहे आणि त्याच्यामध्ये खेळपट्टीचा रोल, विकेटचा रोल फार महत्त्वाचा. आत्तापर्यंत बघतोय बॅटवरती चेंडू व्यवस्थित येतोय. बहुतांश वेळेला ज्यावेळेला खेळपट्टी खेळून थोडीशी स्लो होते, पण तसं काही घडत नाही आहे. खेळपट्टी तितकीच टणक आहे, थोडंसं मॉइश्चर जरूर आहे, कारण दव जरी थोडंसं आलं असलं, थोडंसं थंडावा तरीसुद्धा टणकपणा आहे. त्याच्यामुळे बॅटवरती आरामात चेंडू येतोय. 1 धाव जरूर पूर्ण केलेली आहे आणि हे 2 संघ आहेत ना, याने पूर्ण VPL सीझन 5 बघितलेलं आहे. पहिल्या मॅचपासून सामने बघितले, म्हणून त्यांना माहिती आहे अशा क्षणाला काय करायचं, अशा विकेटवरती काय खेळायचं आहे. धाव फलकावरती धावा 12 वरती जाऊन पोहोचलेत. सन्मानजनक खेळ याही चेंडूला हलक्या हाताने खेळतोय. थोडासा पुश करो खुश करो वाली कहाणी आहे ती. धाव फलकावरती धावा 13 वरती. म्हणून हे दोन्ही संघ ना अभ्यासीने उतरल्यात, सर्व सामने बघून मैदानावरती उतरल्यात. समाधान? नक्की सर, आता मात्र चुकी करताना या ठिकाणी देवेन, कारण का स्वैर मारा होता थोडासा आणि एक की खुशी भी बहुत बड़ी होती है सर. 1-1 रन से 1-1 से बूंद से सागर बनता है और 1-1 रन से यहाँ हमारे रन का ग्राफ बढ़ता है. नक्कीच. आणि जसा कार्यक्रम सुद्धा तसाच असतो, एकमेकांच्या साथीने, एकमेकांच्या जोडीने, एकमेकांच्या सहकार्याने आणि एकमेकांना सोबत घेऊनच कार्यक्रम सुद्धा फुलायचा असतो. तो कार्यक्रम सुद्धा या VPLच्या माध्यमातून फुलला जातोय. चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा झाला आहे.
एकावंतर धाव धापलकावरती धाबा 16 स्टार्ट सुरुवात झालाय. एक फ्लाइंग स्टार्ट ज्याला म्हणता येईल तो फ्लाइंग स्टार्ट झालाय मारंबलपाडा टीमकडनं. तो फ्लाइंग स्टार्ट अजूनही फ्लाइंग होतोय, हाताला लागून चेंडू निसटलाय, अजून एक आलाय चौकार. 20 20 वरती पोहोचतोय. बघा हे दोन्ही टीम्स जे आहेत ना ते 40-45 ज्या पद्धतीने तुम्ही संवाद साधला होता त्यावेळी सुद्धा बऱ्याचशा कर्णधाराने ते सांगितलं होतं की 45च्या आत रोखायचं आहे. कोणाला वाटत होतं 45च्या पार जायचं आहे. 51चा सामना याच्या अगोदरचा एक अटीतडीची अशी झुंज लढत, कडवी लढत आपण अनुभवलेली होती ती बघता आणि जी सुरुवात बघता समाधान तोच प्रयत्न चाललाय 45च्या पार 50च्या जवळ. नक्कीच सर, कारण का यापूर्वीच्या जर का मॅचचा विचार केला सर तर 36 धावांचं आव्हान होतं. आव्हान छोटं होतं पण त्या छोट्या आव्हानाला नंतर ज्या प्रकारे खेळी केली, ज्याप्रमाणे गोलंदाजी केली ते आव्हान मोठं दिसत चाललं ते JCC संघाला. कारण का क्रिकेट मी नेहमी वारंवार सांगतो किंवा तुम्ही सांगता सर की क्रिकेट म्हणजे काय, अनिश्चित आहे. क्रिकेट आली तिकडे अनिश्चित आलं आहे. आपण मॅच आजच्या दिवसात बघितले सर, 62 धावा बघितल्या, फलंदाजीसाठी 50 धावा बघितल्या सर, 55 धावा बघितल्या सर आणि 55 धावा आपण डिफेंड होताना बघितल्या सर. म्हणजे खेळपट्टी अशी आहे ना की तुम्ही त्या खेळपट्टीला ओळखायला हवा. धावाही देते विकेटही देते, दोन्ही अंगांना समान न्याय देणारी. आउटसाइड एज लागतोय, चेंडू पाठीमागे निघून गेलाय, धाव घेण्याची कुठली संधी नाही. म्हणजे तुम्ही 62चा पाठलाग होतानाही बघितला आणि 32 अटीतडीची लढतही बघितली. हाही सामना आपण बघितलेला आहे. धावा थांबल्यात त्या 21-21. नक्कीच सर, धावा तर लागल्या आहेत. ज्या प्रकारची सुरुवात पाहिजे होती आई भवानी मारंबलपाड्याला ती या ठिकाणी झालेली आहे. कारण का ते 2 सुरेख फटके विशालच्या बॅटमधून आले, त्यानंतर 2 वाईड देवेंद्रच्या गोलंदाजीवर आलेत आणि आता मात्र 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 22 धावा लागल्या आहेत, एकही विकेट गडी गमावला नाही आहे आणि 11च्या सरासरीने जर का असाच हा खेळ पुढे झाला तर नक्कीच 55 धावा आपल्याला स्कोअरबोर्डवर बघायला मिळतील सर. 11च्या सरासरीने जर पुढे गेले तर 55 पर्यंत म्हणजे 55 पर्यंत मजल मारण्याचा विचार असेल. आई भवानी मारंबलपाडाची टीम आपण समोर बघतोय, पण प्रतिस्पर्धी संघ सुद्धा जाणतोय खऱ्या अर्थानं या विकेट्सवरती तितका पाठलाग सहज सोपा असणार नाहीये. त्याकरता त्यांचा प्रयत्न तोच राहणार आहे, 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न राहिला. पण 3 षटकांचा खेळ आहे, 18 चेंडूचा खेळ आहे. 18 मध्ये 20 बनतील, 25 बनतील की 30 बनतील हा सुद्धा एक चर्चेचा विषय असणार आहे. कारण जी जोडी सलामीची जोडी मैदानावरती आले त्याचा जम बसलाय, सूर बसलाय. नक्कीच सर, कारण का आजचा जो दिवस होता, आजच्या दिवसामध्ये काय घडलं सर तर RCC संघ एक मोठा संघ बाहेर गेला, इकरा CC सारखा एक मोठा संघ बाहेर गेला, तेजस 11 सारखा एक मोठा संघ बाहेर गेला सर. कारण का गेला, कारण का कुठेतरी कमी पडले, ते कुठेतरी अपयश त्यांच्या पदरी आलं आणि या दरम्यान पुन्हा एकदा सुंदर हा मारेला सरळ चेंडू जातोय गुदगुल्या करत, कार्पेटच्या साह्याने जातोय हा दणदणीत खणखणीत VPL चौका. एक चांगली सुरुवात म्हणता येईल या ठिकाणी आई भवानी मारंबलपाडा आणि याच वेगाने आणि याच टान्सने जर का ते खेळले तर एक नक्कीच पुन्हा एक मोठी धावसंख्या आपल्याला या सामन्यामध्ये बघायला मिळेल तुकाराम सर. नक्कीच, आणि तो वेग आहे, तो वेग कायम राहिला तर खरी रंगत येणार आहे. आणि अजून एका गोष्टीचा तुम्ही नक्कीच उल्लेख केला, जे संघ या स्पर्धेबाहेर गेलेत किंवा जे थोडेसे दावेदारी पेश करणारे संघ आहेत त्यांच्यावरती सुद्धा आपण चर्चा करूया. कुटप्याचा चेंडू होता, ऑन साईडला चेंडू खेळलाय. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये उलटफेर असतात, बिग अपसेट असतात. ही स्पर्धा त्याला अपवाद नाहीये. बिग अपसेट झाल्यात, प्रस्थापित संघांना ज्याची दावेदारी पेश होऊ शकली असती अशा संघांना या VPL सीझन 5 मधनं बाहेर जावं लागतंय. कदाचित त्याचा अर्थ दुसरा सुद्धा असू शकेल. कुटप्याचा चेंडू आहे आणि एखाद्या स्पर्धेची लोकप्रियता वाढवण्यासाठी ना समाधान हे फार गरजेचं असतं. नवीन संघाचं क्लिक होणं, नवीन संघाचं पुढे येणं. धापलकावरती धावा आहेत त्या 28-28. नक्कीच सर, ज्या प्रकारे तुम्ही सतत एक उल्लेख करतात सर, 7-7 हम 7-7 आहे. कारण का 11 खेळाडूंना 7-7 चालावं लागते तेव्हा जाऊन तुमचा कुठेतरी काहीतरी पल्ला पार होतो. आणि या ठिकाणी पल्ला पार झाला चौकाराचा, एका सुंदर दणदणीत चौका या ठिकाणी तो विशालच्या बॅटमधून या ठिकाणी आणि धावसंख्येला वाव मिळतोय, गती मिळतोय 32 धावा. सर नेहमी तुम्ही उल्लेख करतात की 7-7 चाललं पाहिजे, एकत्र चाललं पाहिजे. का होते की एकीचं बळ हे खूप मोठं असते, एकीचं बळ हे खूप मोठं असते आणि त्या एकीच्या बळाने तुम्ही विजयात त्या सामन्याचं रूपांतर तुम्ही करू शकता सर. नक्कीच, आणि फार पूर्वी म्हणजे आपण शाळेमध्ये असताना 3रीमध्ये कदाचित हा धडा होता आणि तिथून शिकून आपण पुढे आलो होतो. पण
बघा ज्याच्या हातामध्ये संघाची मशाल तो विशाल, पण विशालची बॅटिंग बघा अफलातून ज्या पद्धतीने खेळतोय विशाल. वाईट चेंडूचा इशारा झालाय आणि या पाठीमागून टाळ्या त्याचसाठी आल्यात. टाळ्यांचा आवाज त्याच्याकरताच झालाय कारण विशालची बॅट तळपले. आई भवानी मारंबलपाडा पूर्णपणे ऑन फायर आहे, ऑन ट्रॅक आहे. त्यांची टीम स्वीप करतोय, ऑन ट्रॅक आहे, पण चांगले क्षेत्ररक्षक ऑन साईडला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धावफलकावरती धावा झाल्या त्या 34-34. नक्कीच विशालचा जर तुम्ही ज्याप्रमाणे उल्लेख केला सर या ठिकाणी मशाल आणि विशाल हे दोन्हींचं काय महत्त्व आहे या ठिकाणी विशाल दाखवताना आपल्याला मैदानात नक्की दिसतो. 25 या वैयक्तिक धावांवर विशाल खेळतोय. 12 चेंडूत 25 धावांवर वैयक्तिक धावांवर तो खेळताना आपल्याला या ठिकाणी 34 धावा. एक शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील, म्हणजे जवळपास एक 11ची सरासरी जी आपण गृह्य धरलेली सर तीच त्या सरासरीने आता पुढे चाललेला आहे संघ. आता 34 धावा धावफलकावर लागल्यात. एक शेवटचा चेंडू असेल. चला टीम मीटिंग कमी करा मित्रांनो. पंच टीम मीटिंग कमी करा कारण का अजून आपल्याला एक सामना खेळवायचा यानंतर. आणि जो वेळ गेला वाया तो आपण भरून काढू शकत नाही, पण वेळ वाचू शकतो. त्याकरता वेळ वाचवणं म्हणजेच वेळ भरून काढणं असं म्हणावं लागेल. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं, सामन्याच्या दिशेनं. शेवटचा चेंडू ड्राईव्ह करतोय चेंडूला. हो चुकलाय, क्षेत्ररक्षक चुकलाय. पिकअप करण्यासाठी, क्लिक करण्यासाठी हा चेंडू गेला सीमारेषे पार. 3 षटकांचा खेळ संपलाय. जिथे धावा आल्यात त्या 16-38 वर पोहोचलाय हा संघ. 3 षटकांचा खेळ संपत असताना धावा 38. बघा आपण अपेक्षा केली होती 11च्या सरासरीने 2 षटकामध्ये धावा उभारल्यात. आता ती सरासरी थोडीशी पुढे गेलेली आहे. करंट रन रेट ज्याला म्हणू, करंट रन रेट 13च्या घरात हा जाऊन पोहोचलाय 38-38 वरती. नक्कीच सर. आपण सतत हायवेने जेव्हा प्रवास करतो ना सर तेव्हा नेहमी एक बोर्ड लिहिलेलं असतं आपल्या ठिकाणी, काय अतिघाई संकटात नाही. तसाच काहीतरी प्रकार या ठिकाणी अतिघाई केली. क्षेत्ररक्षक चेंडूवर गेला, चेंडू कलेक्ट करण्याच्या नादात चेंडू निसटला आणि चौकार मिळाला. त्यामुळे अतिघाई तुम्ही करू नका. बऱ्याच वेळेला म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला काहीचे टॅगलाईन असतात किंवा थोडेसे बॅनर असतात जे आपल्याला दिशादर्शक असतात किंवा आपल्याला माहितीदर्शक सुद्धा बऱ्याच ठिकाणी असतात. आणि अजून एक असतो म्हणजे मुंबई पुणे हायवेवरती आपण जर एक्सप्रेस हायवेवरती प्रवास केला ना तर त्यांनी ठेवलेलं असतं की किमान 80च्या स्पीडने आपल्याला जायचं आहे. पण आई भवानी मारंबलपाडा 180च्या स्पीडने जातोय. 38 वरती हा संघ पोचलाय. नक्कीच सांगा नक्कीच सर. थोडं मी विनंती करेल की पडद्याला खेटून बसू नका मित्रांनो. जे असोसिएशन बोर्डच्या बाजूला बसलेले आहेत सर्वांनी थोडं मागे व्हा. पडद्याला खेटून बसू नका. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच वारंवार आपल्याला त्याचकरता विनंती केली जाते कारण प्रेक्षक हो आपणही फार महत्त्वाचा घटक आहेत. एखादी स्पर्धा नियोजन करताना आपली उपस्थिती सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. साईडला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षण 1 धाव. कारण तुमच्याशिवाय प्रेक्षकांशिवाय सुद्धा मजा नसते. म्हणजे खाली स्टेडियममध्ये जर सामने खेळवले तर मजा येणार नाही आहे. तुमच्या टाळ्या, तुमचा आवाज, तुमचा शोर हा सुद्धा प्रत्येक स्पर्धेला हवासा वाटतो आणि त्याच वेळेला काही गोष्टी आहेत ज्या आपणही पाळायला हव्या. नक्कीच सर. आणि आपण ते अनुभवले सर करोनाच्या काळात, भयंकर काळात जे सामने व्हायचे विदाऊट पब्लिकचे अतिशय वाळवंटात होणारे सामने असं वाटायचं सर. कारण का त्याला काही जोश नव्हता, काही नव्हता. कारण का प्रेक्षकांची उपस्थिती, प्रार्थनीय उपस्थिती हा खेळचा माहोल बदलतो आणि त्या खेळाचं व्हॅल्यू वाढवते. हां महत्त्व प्रेक्षकाविना स्टेडियम जसं तुम्ही उल्लेख केला खरंच अनुभव सुद्धा करू शकत नव्हता. परंतु हे दिवस निघून गेल्यात. पुढचा चेंडू पाठीमागे जाऊन टॅप करतोय चेंडूला. चेंडू खेळलाय जोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती येईल. धावफलकावरती धावा 42 वरती जाऊन पोचले. काही जोडी जी जमले 50ची पार्टनरशिप साध्य करेल का धावफलकावरती. धावा 42 वरती आहेत. एक विशाल आहे. दुसऱ्या बाजूला जरा आपण बघितलं तर रत्नेश आहे. ही जोडी आहे. फॉलो थ्रू मध्ये चांगला अटेम्प्ट केला होता क्षेत्ररक्षण करण्याचा. राहुलने पडतो. 1 धाव काय रोखू शकत नाहीये आणि एका धावाने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 43-43. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जी सरासरी ज्याचा उल्लेख वारंवार आम्ही करतोय त्याच्या जवळ आहे 11च्या सरासरीच्या. हा जवळ आहे संघ. पण या षटकामध्ये धावांचा ओघ थोडासा कमी केलाय. थोडासा जो स्पीड होता, वेग होता, तो वेग कमी करण्यामध्ये राहुल यशस्वी झालाय.
कारण हे पूर्ण षटक जर आपण बघितलं, धावा झाल्या 44, फक्त सहा धावा आल्या त्या षटकामध्ये. तो धावांचा वेग तो कमी केला. म्हणून मी अगोदर सुद्धा एकदा म्हटलं होतं की एखादा रस्त्यावरनं गाड्या जर सुसाट जात असतील आणि धोकादायक पद्धतीने चालवत असतील तर त्या रस्त्याला स्पीड ब्रेकर टाकतात का, तर त्यांचा वेग कमी व्हावा. इथे ते स्पीड ब्रेकर टाकल्यात, एक धावांचा स्पीड ब्रेकर होता आणि तिथून 4 षटकांचा खेळ संपताना धावफलकावरती धावा आहेत त्या 44-44. नक्की सर, ज्याप्रमाणे प्रिडिक्शन केलेलं की 11च्या सरासरीने सुरुवात झालेली, तिसऱ्या षटकात तो कुठेतरी ब्रेक तो तुमच्या सांगण्याप्रमाणे स्पीड ब्रेकर टाकला, परंतु चौथ्या षटकात पुन्हा एकदा तो जो 11चा सरासरीचा मार्ग होता तो कुठेतरी खुला झाला. ठीक आहे, राहुलने 6 धावा दिल्या, षटक अतिशय सुंदर हाताळलं, पण सरासरी जी आहे ती 11ची सरासरी आहे, 44 धावा लागलेल्या आहेत. आणि जमेची बाजू काय आहे तर दोघं सलामीचे फलंदाज, दोन्ही ओपनर्स या ठिकाणी अजूनही मैदानात हजर आहेत सर. ही भवानी मारंबलपाडासाठी जमेची गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला हा ड्राईव्ह करतोय चेंडूला, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती धावा 45 आहे. इथून 5 चेंडूवरती 5 धावा खर्च केल्या तर 50, पण 5 मध्ये जर 10 धावा खर्च केल्या तर 55 पर्यंत हा प्रवास आपण बघू. फटका खेळलाय, चांगले क्षेत्ररक्षण झाले, लेग ऑन साईडला 1 धाव आले. आणि आपण प्रिडिक्शन का करतोय किंवा अंदाज वर्तवतोय, बऱ्याच वेळेला चर्चा करतो समाधान, त्यालाही एक कारण आहे. समाधान नक्कीच सर, कारण का चर्चा होगा तो खर्चा भी होगा. आणि या ठिकाणी सुंदर असा फटका मारलेला होता, पण सरळ विसावतो क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धाव पूर्ण केलाय रत्नेश सिंग यांनी आणि धावा लागला धावफलकार 47. विशाल काय करेल, येणारे 3 चेंडू काय रणनीती असेल विशालची, कारण का फटके तर चांगले बघितले सर त्यांच्या बॅटमधून, चांगले नजाकत भरे. आता पुन्हा आता बॅकफुटला जाऊन पंच केला आणि काय दणदणीत चौकार. सर नक्कीच एक या ठिकाणी मी उल्लेख करेल, पुष्पा पिक्चर आला सर या वर्षीचा आणि त्याच्यात डायलॉग होता झुकेगा नाही साला, पण या ठिकाणी वैभव काय म्हणतोय, मैं रुकेगा नाही साला. नाही, थांबणार नाहीये किंवा थांबणार सुद्धा नाहीये. चेंडू जातो सीमारेषे पार आणि 50 पार होते, 51 पर्यंत पोहोचलाय हा आई भवानी मारंबलपाडा संघ. आणि एक गोष्टीवरती आपण चर्चा पुन्हा एकदा करणार आहोत, कारण ज्या विषयावरती आपण येतोय, कारण जी सुरुवात आहे ही कदाचित जी ओपनिंग पेअर्स खेळले ती फार महत्वाची आहे. विशालची इनिंग्स, विशाल 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 म्हणून याच करता मी म्हटलं होतं ज्याच्या हातामध्ये संघाची मशाल तो आहे विशाल. आणि विशालच्या बॅटमधून हा चौकार आला आहे. धावफलकावरती 55 आहे आणि विशालच्या वैयक्तिक धावसंख्या झाल्यात 37. 37 वरती खेळतोय विशाल. तर 37 वरती आतापर्यंत आई भवानी मारंबलपाडा टीम्स आले आणि धावा झाल्या त्या 55. समाधान शेवटचा चेंडू असेल, काय असेल रणनीती विशाल याची, कारण का ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं सर की त्यांनी मशाल घेतली, मशाल तर त्यांनी झळकवलीच आहे. पुन्हा एकदा हा फटका सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात, थोडंसं फंबल झालेला आहे आणि दुसऱ्या धावेच्या नादात बाद होतोय. शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला, पण जे गरज होती, जे पाहिजे होतं त्याचा पूर्णपणे या ठिकाणी रिझल्ट आलेला विशालच्या बॅटमधून. धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 56 आणि 57 धावांचं आव्हान असेल. कशा प्रकारे 57 धावा या डिपेंड होतील का 57 धावा रनचेस होतील, कारण का तितक्या ताकदीचा संघ आहे राजन स्पोर्ट्स. त्याच्यातही तेवढेच दमदार आणि चांगले खेळाडू आहेत सर. राजन्स टीमकडे तो संतुलित संघ आहे, पण आता इथे बघावं लागणार आहे की जी मोठी धावसंख्या आहे, बिग टार्गेट आहे, मोठं आव्हान आहे. आणि बघा एक मोमेंटम असतो आणि एक मोराल असतो. मोराल खाली जातो, वर येण्यात फार महत्त्वाचं असतं, पण मोमेंटम हवा की तरह रहता है, वो दिखाई नहीं देता, महसूस करने वाली चीज़ आहे. सध्याच्या घडीला मोमेंटम जर बघितला तर आई भवानी मारंबलपाड्याच्या टीमच्या बाजूने आहे, परंतु तुम्ही राजन्स टीमचा उल्लेख केला, ती संतुलित टीम आहे, पण त्यांना बॅटिंगला येत असताना तो झालेला प्रवास 5 षटकं विसरून आता 56 धावा झाल्यात. म्हणजे नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आलेला अब तक 56, तो अब तक 56 बने हैं लेकिन आपको 57 बनाने होंगे. इथे 57 तुम्हाला बनवायचे आहे. 57चा जो पाठलाग आहे ना, तो पाठलाग करताना जशी सुरुवात विशालने केली तशी स्टार्ट तुम्हालाही करावी लागणार आहे. ती खेळी ज्या पद्धतीने 38 धावांची खेळी साकारली विशालनं, त्याच्यात तोडीस तोड इनिंग, म्हणजे जसं
चौकारांची संख्या जर आपण बघितली तर जवळपास नक्कीच सर. आता सलामीची जोडी या ठिकाणी हजर झालेली आहे. राहुल मोळे आणि त्याच्या समवेत आहे जयेश बनसोडे या ठिकाणी. आणि सर या दोघा खेळाडूंचा तर खास उल्लेख करायचा म्हणाला तर राहुल मोरे हा गतवर्षीच्या VPL 4 सीझनचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता आणि त्याच्याच बरोबर त्याच्याच समवेत आलेला आहे जयेश बनसोडे. हा सुद्धा एक ताकदवर एक चांगला यंग टॅलेंट आहे सर. जीवदानी माऊली फुलपाडा या संघाच्या मार्फत नेहमी चांगले फिनिश आणि चांगले अटॅक करताना आपण बघितले. बॉलिंग असो बॅटिंग असो जयू त्यामध्ये पूर्णपणे 100% योगदान देतो. अशीच ही जोडी या ठिकाणी सलामीला आलेली आहे राजहंस स्पोर्ट्स यांच्यातर्फे. म्हणजे एका बाजूला राहुल मोरे आहे जो चांगला ओपनर्स आहे, तर दुसऱ्या बाजूला जयू आहे ज्याचा उल्लेख केला एक चांगला फिनिशर. याच दोघांची गरज आहे. राजहंसला बाकी काही करायचं नाही आहे, एक चांगल्या स्टार्टची आणि चांगल्या फिनिशची गरज आहे. पण सध्याच्या घडीला आई भवानी मारंबलपाड्याच्या टीमच्याकडनं पहिल्या षटक हाताळण्यासाठी मयूर सज्ज झालाय. 57 धावांचा मोठा आव्हान आहे. सुरेख जबरदस्त काय सुरुवात. राहुलचा जसा उल्लेख केला होता म्हणजे असं म्हणावं लागेल ते शाहरुखच्या फिल्म सारखं. राहुल नाम तो सुना होगा. तर राहुलच्या बॅटमधनं आलाय आज चौकार. 4 धावा. नक्कीच सर 4 धावा. जी सुरुवात पाहिजे होती मनोबल उंचावणारा हा चौकार नक्कीच असेल. कारण का धावा मोठ्या आहेत, डोंगर मोठा आहे, तो तुम्हाला छाटून तुम्हाला तुमचा विजयाचा झेंडा त्या शिखरावर रोवायचा आहे. 57 धावा तुम्हाला हासिल करायच्या त्या ठिकाणी. पुन्हा एकदा मयूर गोलंदाजी मार्कवर सज्ज सामना करेल तो राहुल याचा. पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर असा फटका पायडल स्वीपचा हा शॉट आणि 1 धाव अर्जित करतं. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी आई भवानी मारंबाळपाडा खेळाडूंकडनं. धावा लागल्या धाव फलकावर 2 चेंडूच्या समजा त्या म्हटल्या बिनबाद 5. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता टार्गेट मोठं आहे, टार्गेट फार मोठं आहे, आव्हान मोठं आहे. तुमचे प्रयत्न सुद्धा तितकेच मोठे असायला हवे. जयू ऑन साइडला चेंडू खेळतोय और कोई भी टार्गेट आपके साथ से बड़ा नहीं होता. हारा वही जो लढा नाही आहे, लढावं लागणार आहे. इथे झुंजावं लागणार आहे. नुसते प्रयत्न नाही त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार. समाधान. नक्की सर. प्रयत्नाची पराकाष्ठा ज्यावेळेला तुम्ही करता त्यावेळेस सक्सेस हा वर्ड तुमच्या झोळीत पडतो. आता मात्र सक्सेस कोण झालाय तर मयूर. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी होताना एक बिंदी बॉल तुम्ही म्हणता येईल या चेंडूला. पुन्हा एकदा राहुल काय रणनीती असेल. पुन्हा एकदा पायडल स्वीपचा प्रयत्न पण पंचांचे दोन्ही हात हवेत. पंच गंभीर यांचा वाईटचा इशारा. प्रशांत घरत माफ करा. 7 धावा लागलेल्या आहेत फलकावर. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. मयूर एका चौकार आला, एक वाईड आला. 7 धावा. 5वा चेंडू पहिल्या षटकातील मयूर सामना करेल राहुल. एक फ्लायटेड डिलिव्हरी होती. स्ट्रेट ड्राईव्ह केलेला फटका सरळ जातो आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करतो. 1 धाव अर्जित करते आपल्या संघासाठी आपल्या स्वतःसाठी राहुल मोरे. जयू काय असेल शेवटच्या चेंडूवर काय रणनीती दिसेल. 8 धावा लागल्यात. जर का चौकार येतो तर गणित बनते 12चं. गणित बनते 12चं या ठिकाणी. आणि या 12-25 60 काहीतरी सरासरी जवळपास येताना दिसतोय सर. हा बिलकुल. आणि डिफ्लेक्शन होतं. हाताला चेंडू लागलाय गोलंदाजच्या आणि चेंडू गेलाय सरळ चकून. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जिथे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 11, इथून आल्या 12. आणि अजून एका गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला सक्सेस. पण सक्सेस येते कुठून म्हणजे सक्सेस सेल्फ इस्टीम, स्वतःमध्ये आत्मविश्वास. यू कॅन डू इट, यू विल गेट इट अँड यू डिझर्व इट. तुम्ही डिझर्व आहात हे तुम्ही स्वतःला सांगावं लागणार आहे. आणि तो 3 इडियट्स मधला डायलॉग आहे ना ऑल इज वेल, हे दोन्हीकडनं सांगावं लागणार आहे. ऑल इज वेल, सर्व काही चांगलं होईल, सर्व काही सुरळीत होईल. कारण इथून इक्वेशन बघणंही महत्त्वाचं आहे. कारण 24 चेंडूचा खेळ राहिला आहे आणि 45 धावांचं आव्हान समोर आहे. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल झाला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झाला आहे रत्नेश. आणि राहुल स्ट्राईक एंडला आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. टाळ्याही आल्यात, आवाजही आलाय. समाधान. हा नक्कीच सर. टाळाही आल्या पाहिजे आणि आवाज यायला जेणेकरून ह्या खेळाडूंचा हुरूप पडेल या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा आणि तितक्यात ताकदीचा पुन्हा आवाज आलाय. कारण का बॅक टू बॅक 2 वाईट रत्नेश सिंगच्या गोलंदाजीवर. एक 12 धावा झाल्या. आता तदनंतर 2 अवांतर धावा या ठिकाणी लागल्यात. 14 धावा झालेल्या आहेत.
आणि यापुढे तुम्हाला जर का जिंकायचं असेल तर कुठेतरी एक डब्ल्यू, सर तुमचा जो डब्ल्यू असतो ना तो खूप महत्त्वाचा वर्ड तुम्ही दिला या आम्हाला समालोचनासाठी. हा डब्ल्यू नक्कीच त्यांना शोधावा लागेल सर. आणि तो फार महत्त्वाचा विकेट फॅक्टर, म्हणजे एक्स फॅक्टर काय आहे या मॅच मधला, तो विकेट फॅक्टर असणार आहे. गडी, कारण विकेट्स गेल्या तर नवीन फलंदाजावरती दबाव येणार. परंतु आता दबाव जाणवतोय, प्रेशर जाणवतोय ते गोलंदाजावरती. रत्नेश, नाव रत्नेश आहे म्हणजे रत्न आहात आपण, तर त्या पद्धतीनं आपण खेळ करायला हवा. परंतु सध्याच्या घडीला बघा थोडीशी चर्चा केली जाते, काय सांगायचं आहे त्यांना की जास्त व्हरायटी किंवा जास्त काहीतरी करण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याच्यामधनं दोन्ही साईडला वाईट झाल्यात. ऑफ साईडला झालाय, ऑन साईडला सुद्धा वाईटचा इशारा झालाय. अजून एक वाईट, अजून एक वाईट, दोन्ही साईडला वाईट झाल्यात, ऑन अँड ऑफ. आणि जमाना सुद्धा ऑनलाईन आहे, जो तो बघतोय आपण व्हॉट्सअपवरती ऑनलाईन आहे. म्हणून समाधान कधी कधी माझ्या मनामध्ये शंका येते की सब लोग व्हाट्सएप पे लगे इसके लिए मंदी है या मंदी है इसके लिए व्हाट्सएप पे लगे, हाही सुद्धा थोडासा चर्चेत असतो. पण जो प्रत्येक जण ऑनलाईन आहे, हा सामना सुद्धा ऑनलाईन आहे, ऑन आहे. नक्कीच सर, नक्कीच सर, कारण का ऑनलाईन आहे, आपल्याकडे पाटील नेटवर्क्स आहे, त्यामुळे हा सामना सुद्धा यूट्यूबवर सर ऑनलाईन आहे आणि लाईव्ह आहे सर. आणि लाईव्ह आहे म्हणजे नुसता लाईव्ह नाही, तर सामना सुद्धा आता लाईव्ह झालाय. आणि प्रत्येक जण म्हणजे झोप आलेली होती प्रत्येकाला, पण आता डोळे थोडेसे मोठे केलेत कारण सामना मोठा झालाय. त्याच्यामुळे प्रत्येक जण थोडेसे डोळे, झोप थोडीशी आलेली आहे, कारण दुपारपासून प्रेक्षक वर्ग सुद्धा आहे. काय घडतंय, काय घडतंय या सामन्यामध्ये? रत्नेशवरती दबाव जाणवतोय, प्रेशर जाणवतोय इथे पुरेपूर, आणि ते प्रेशर निर्माण केलंय जयूनं, प्रेशर निर्माण केलंय राहुलनं. नक्कीच सर, कारण का प्रेशर, तुम्हाला खूप काही चुका घडून जातात प्रेशर मध्ये. पुन्हा एकदा सलग सलग 6वा वाईड आणि धावसंख्या लागल्यात 19. 1.1 षटकांचा खेळ संपलाय. सर दबाव काय असतो? दबाव हा असतो की तुम्ही एक चांगला खेळाडू आहे, जर दुसऱ्या षटकातला चेंडू तुमच्या हातात आहे तर तुमची स्ट्रेंथ, तुमची ओळख ही या क्रिकेट जगाला माहिती आहे, त्यामुळे तुमच्या हातात दुसऱ्या षटकातला चेंडू आहे. परंतु दबाव, जर का तुम्ही दबाव घेतला तर तुम्ही दाबला जाल, खच्चीकरण होईल तुमचं. ते खच्चीकरण तुम्ही या ठिकाणी होऊन देऊ नका. काय म्हणाल सर? नक्कीच, आणि त्याविषयी जरूर चर्चा करेल. धावफलकावरती धावा आहे 23. दबाव म्हणजे प्रेशर, और जब प्रेशर आता है ना तो दो चीज़ों की सीटी बजती है, किचन में कुकर की और इंटरनेशनल क्रिकेट में अफ्रीका टीम की सिटी बजती है. इथे सिटी वाजले, फक्त गाडी सुटायची बाकी आहे, कारण दोन्ही बाजूनं बघा तिथं तो जल्लोष होणार आहे. कारण एका बाजूला आई भवानी मारंबलपाडा आहे, दुसऱ्या बाजूला राजहंस आहे, राज सुद्धा आहे, हंस सुद्धा आहे. तर राजहंस आहे तर जल्लोष होणार. का टॅप करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, आता वेल लाईन अँड लेन, आता गाडी रुलावर आली आहे, आता गाडी ट्रॅकवाले आलेली आहे गोलंदाजी. नक्कीच गाडी तुम्हाला रुळावरच आणायला लागेल सर, कारण का तुम्ही जर का पटरीच्या बाहेर गेलं तर त्याचा परिणाम तुम्हाला माहितीच आहे, ॲक्सिडेंट, अपघात. आणि अपघाताने काही निष्पन्न होत नाही, फक्त नुकसानच होते. तर तुम्ही लाईन लेन नीट ठेवा, टप्पा नीट ठेवा, खेळाडूला खेळायसाठी भाग पडा, जेणेकरून बॅटची एज किंवा कडा लागली तर एक चान्स बनतो तुम्हाला डब्ल्यूचा. या ठिकाणी 22 धावा, शेवटचा चेंडू. रत्नेश सिंग अतिशय महागडे षटक खर्ची करताना या ठिकाणी पहिल्या षटकात 12 धावा, आता 22. आता पुन्हा एकदा. आणि समाधान, तुम्ही गाडीचा उल्लेख केला, हे षटक नाही, मालगाडी आहे, संपतच नाहीये. एखाद्या फाटकामध्ये ज्यावेळेला उभा राहतो, मालगाडी पास होते ना, त्यावेळेला आपला जो हाल होतो तोच झालाय. ही 65 डब्याची मालगाडी आहे जी संपत नाहीये. समाधान, नक्कीच सर, धावा आल्या सर, धावा आल्या, पण कशाने आल्या? फक्त अवांतर आणि स्वैर माराने धावा आल्यात, एकही चौकार लागलेला नाही या ठिकाणी. 5 चेंडू झाले, 5 चेंडू. आमचे इकडे स्कोरर आहेत, आमच्या बरोबर आहेत. चला, 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांना धावा आहे त्या धावफलकावरती 25. आता 18 चेंडूचा खेळ राहिला आहे आणि इथून 32 धावांसह
आव्हान आहे. आणि मी का मालगाडीचा उल्लेख केला म्हणजे ती सर्व काही आपल्याला सुविधा पुरवणाऱ्या वस्तू घेऊन जाते, पण आपण फाटकावरती असलो आणि ती गाडी गेली ना थोडंसं कंटाळवाणा सुद्धा येते. तसं हे षटक होतं, मालगाडी इतकं लांब होतं, संपता संपत नव्हतं आणि त्याच्यामध्ये धावा आल्यात एक्स्ट्रा आणि बहुधा एक्स्ट्रा लार्ज झाले की काय. 18-32चा सामना आहे, फार महत्त्वाचा क्षण आहे. इथून गोलंदाजी मार्कवरती कोण येतोय हेही बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे, कारण गेल्या षटकामध्ये ज्या एक्स्ट्रा आल्यात तिथून दबाव आता दुसऱ्या बाजूला परावर्तित झालाय. समाधान नक्कीच सर, धावा भले आल्या, मी तेच सांगायचा प्रयत्न करतो की धावा बॅटमधून नाही आल्या, धावा अवांतर आल्यात. जर का त्याच धावा बॅटमधून आला तर थोडा बॅट्समनचा सुद्धा कॉन्फिडन्स या ठिकाणी वाढला असेल. परंतु ठीक आहे, जे झालं ते राजहंस टीमसाठी चांगलं झालं, कारण का पुन्हा मयूर या ठिकाणी येतोय आणि सुंदरसा फटका आणि एक धाव अर्जित केली आहे राहुल मोरे यांनी. हे फटके आले पाहिजे सर, हे बॅटला बॉल कनेक्ट झाला पाहिजे जेणेकरून अजून रंगतदार क्रिकेट आपल्याला या मैदानात बघायला मिळेल. दुसऱ्या बाजूला मयूर का आलाय, कारण मयूर जाणतोय या क्षणाला त्याचं षटक किती महत्वाचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षरशः झोकून दिलं होतं या चेंडूच्या दिशेनं. एक धाव या चेंडूवरती आलाय, धाव फलकावरती धाव आहे ते 27 धावा लागल्या धाव फलकावर, म्हणजे जवळपास निम्मा प्रवास या ठिकाणी पूर्ण करताना दिसतोय तो म्हणजे राजहंस संघ. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन बॅटची गडा घेतली आणि सरळ जातोय चेंडू आउट ऑफ द पार्क. OUT आणि सर तुमचा जो W होता, W फॅक्टर या ठिकाणी अंमलात आणलाय. आई भवानी मारंबळपाडा या संघाने पहिला गाडी तंबूच्या आसऱ्याला राहुल मोरेच्या नावाने एक मोठा हादरा लागलेला आहे, तो म्हणजे राजहंस स्पोर्ट्सला. नक्कीच, कारण राहुलचा जसा तुम्ही उल्लेख केला होता गेल्या गतस्पर्धेतली त्याची कामगिरी, त्याचा फॉर्म, त्याने दाखवलेला आपला टेम्परामेंट, त्याने दाखवलेले आपले फटके आणि त्याचं बाद होणं हे राजहंससाठी मोठा झटका लागलाय. पण दुसऱ्या बाजूला आई भवानी मारंबलपाडा टीमसाठी जो अडसर होता, जो विकेट्स होता, तो विकेट्स आलाय. आणि म्हणून मी म्हटलं तर मयूर का आलाय, मयूर या षटकासाठी गोलंदाजीवरती का आलाय, कारण त्याला माहिती आहे हे मधलं षटक आहे, हे फार महत्त्वाचं आहे. याच करता तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. नवीन फलंदाज आलाय निलेश, स्ट्राईक एंडला आपण बघतोय डावखुरा फलंदाज निलेश सज्ज होतोय. फुलटा चेंडू ऑन ड्राईव्ह करतोय चेंडूला, जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल. अपील तर झालाय, अपील झालाय. पंच बघतायत तिथे. समाधान नक्कीच सर, पंच बघतात कारण का पंचांची नजर एकदम शार्प आहे आणि दोन्ही पंच आपली चोख कामगिरी या ठिकाणी बजावताना दिसते. कालच्या दिवसापासून अक्षरशः 28 जेवढे पंच आपल्याला या स्पर्धेला लाभलेत त्यांनी अतिशय चोख आणि अतिशय कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी बजावलेली आहे. कारण का पंच हा क्रिकेटचा आत्मा असतो सर, कारण का पंचांची भूमिका एक आपण देवाच्या जणू का देवच आहे तो खेळाचा, या अशा पद्धतीने आपण त्यांना बघतो. आणि काय सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी, जवळजवळ चेंडू सीमारेषा पार जात होता परंतु बाहेर गेला चेंडू, 8 ढकलला, 1 धाव या ठिकाणी अर्जित केली. चेंडू झालेले आहेत ते म्हणजे 5 चेंडू, शेवटचा चेंडू 29 धावा, अवघ्या 4 धावा आल्यात या षटकामध्ये. सर काय म्हणतील तुम्ही? म्हणून मी म्हटलं होतं ना तो विकेट फॅक्टर, तसा तुम्ही उल्लेख केला होता. तिथून धावा थोडेसे कमी आल्यात. मयूरने तेच केले, मयूरनं धावा रोखल्यात, विकेट्स घेतलाय. धाव फलकावरती धावा 29-29. स्कूप करण्याचा प्रयत्न होता, 1 धाव आलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि जसं 3 षटकांचा खेळ संपताना धावा ज्या वेळेला होत्या आई भवानी मारंबलपाडा 38 वरती, परंतु राजहंस त्याला प्रत्युत्तर देत आहे 30 वरती. आणि इथून आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27ची कहाणी, 26ची कहाणी बघितली, 25चा प्रवासही बघितलाय, 22चा थरारही बघितलाय, तर 27ची कहाणी सुद्धा आपण बघणार आहोत. 12-27. यापूर्वीच्या मॅचमध्ये सर आपण 6-7चा सुद्धा थरार बघितलेला की काय मॅच झाली, कुठे होती मॅच, कुठे आणली. जेव्हा निर्णायक क्षणी 9-14 जेव्हा पाहिजे होता यष्टी रक्षकांनी बॉल सोडला, चौकार गेला. त्यानंतर जे का मॅचचं सूरज चव्हाणने ज्या प्रकारची गोलंदाजी केली, कमबॅक केलं, सामना जिंकला विभूती नेटवर्क संघाने. तसंच काहीतरी या ठिकाणी जादू करावी लागेल त्या दोन्ही फलंदाजांना सर. नक्कीच. आणि जयू ज्याचा जम बसलाय तो नॉन स्ट्राईक एंडला आहे, स्ट्राईकला मात्र फलंदाजी मार्कवरती आलाय निलेश, तर गोलंदाजीला आलाय सूर्यप्रकाश.
बघा सूर्यप्रकाश आलाय म्हणजे सन लाईट असं म्हणूया. सध्या फ्लड लाईट मध्ये सामना चालू आहे पण सूर्यप्रकाश चमकण्याचा प्रयत्न करतोय. एक सूर्य जो संध्याकाळपर्यंत आपल्यापर्यंत होता हा दुसरा सूर्य आहे तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. 11 चेंडू 27 धावांची गरज आहे. त्यानं खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय जोपर्यंत क्षेत्ररक्षक होईल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. शेवटच्या 10 चेंडूचा खेळ राहिलाय. 10 मध्ये आता बनवायचे आहेत त्या 26. नक्कीच वेळेचं भान असावं थोडंसं कारण का थोडा वेळ घेते आई भवानी मारामारपाडा टीम. थोडं घाई करायची आहे. सामना खेळवायचा आहे याच्यानंतर सुद्धा आपल्याला. पंच ताकीद द्यायची. प्रशांत आणि मनसुरी थोडी ताकीद द्यायची. भय पाहिजे सर कारण का भय असेल तर तुमची कामगिरी ही चांगली होत असते नेहमी. लेगच्या दिशेला टटोलेला चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धाव. 32 धावा या ठिकाणी लागलेल्या आहेत धाव फलकावर आणि 3.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. पुढील चेंडू सामना करेल निलेश सिंग. पुन्हा एकदा लेगला टटोलेला चेंडू सरळ जातोय विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धाव पूर्ण होते. 1 धावेनिशी धावसंख्या लावून पोचली ती फलकावर. ती म्हणजे 333 1 विकेट. जयूच्या खांद्यावर नक्कीच ओझं असेल कारण का 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. ज्या प्रकारची सुरुवात पाहिजे होती त्या प्रकारची सुरुवाती झाली परंतु मयूराला कुठेतरी फुल स्टॉप लावला. पण या ठिकाणी अतिशय सुरेख फटका लेगच्या दिशेने टटोलेला चेंडू परंतु 1च धाव या ठिकाणी मिळेल. धावा झाल्यात 34 आणि याच्या पुढचं इक्वेशन असेल ते म्हणजे 7 चेंडू आणि 23 धावा. काय म्हणतील सर काय येईल या 7-23चा सामना आहे. या सामन्यामध्ये आव्हान कायम राहण्यासाठी या चेंडूवरती चौकार फार गरजेचा होता पण हा चौकार आला नाहीये. सुंदर सुंदर सूर्यप्रकाश सनलाइट फ्लड लाईट मधला सामना होता पण सूर्यप्रकाशने हे सुंदर षटक हाताळलेलं आहे. फक्त 4 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. आता 6 चेंडूचा खेळ राहिलाय. 6 आणि इथून 23 6-23चा हा सामना इथे येऊन ठेपला आहे. बघा जसं ओरम क्रिकेटमध्ये म्हणतात ना की प्रतिस्पर्ध्याने ठोकलेल्या षटकारापेक्षा जास्त षटकार ठोकावे लागतात. इथे तीच कहाणी आहे. प्रतिस्पर्ध्याने अक्षरशः जवळपास 8 चौकार ठोकले होते तर त्याला साजेशी कामगिरी करायला होती. ती कामगिरी झाली नाही. शेवटचा षटक हाताळण्यासाठी प्रवीण पाटील बली आलाय. 6-23चा सामना. 6-23 नक्कीच फुलटच चेंडू. पहिला चेंडू धाडला. सर मी नेहमी वारंवार उल्लेख केला की हा चांगला फिनिशर आहे. ज्याप्रमाणे सांगितलं का चांगला स्टार्ट राहुल करतो पण फिनिशिंगचा टच कोण देतो तर तो जयू देतो. हा जयू पुन्हा एकदा आलाय. 9 चेंडू देखील आलाय. बरंच काही घडतंय या सामन्यामध्ये. अजून काय राहिलंय का? नाही पंचाकडे इशारा घ्यायचा की नो नाही आहे ना. नाही 2 आताचा नो आलाय. आता 9 चेंडूचा इशारा झालाय. बरंच काही आहे. 2 चेंडू झाल्यात आतापर्यंत. 5 धावा आल्यात. या नाजूक क्षणाला प्रवीण पाटील बाली पुन्हा एकदा आपल्यावरती थोडासा कंट्रोल C4 कंट्रोल. परंतु जयू ज्याचा उल्लेख केला होता तुम्ही आणि असं म्हणावं लागेल ना समाधान जसं तुम्ही उल्लेख केला चांगल्या संघाला बाहेर जावं लागतंय. हा सुद्धा बिग अपसेट होता. हा उलटफेर आहे. एका प्रस्थापित संघाला मात्र इथे पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागतोय की काय असं चित्र समोर दिसले. नक्कीच सर या ठिकाणी काहीतरी निराशा झाली. सुरुवात चांगली झाली. रत्नेश सिंगने कुठेतरी आशा पल्लवित केलेल्या राजा संघाने परंतु चांगला कमबॅक केला मयुरेशने आणि या ठिकाणी विजय संपादन करतोय तो म्हणजे आई भवानी मारामारपाडा. चला पुढची मॅच राजहंस आणि JCC सॉरी राजहंस आणि JCC पटापट यावं. नाणेफेक करून घ्यावा. भरत मोरे नाणेफेक करून घ्यावे तुम्ही. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर 38 धावांची इनिंग ज्याच्या नावावरती आहे तो खेळाडू ठरला आई भवानी मारंबलपाडा टीमचा